राहुल सर, आपण बघतो की या ठिकाणी राज ठाकरेंचं हे सगळं वक्तव्य होतं, लाडक्या बहीण योजनेला यश मिळालं असं एक्झिट पोल सांगतायत, परंतु इतका मोठा प्रचार करून धारावी पुनर्विकासाचा प्रश्न असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता मराठवाड्यामध्ये जरांगेंनी उभं केलेलं आंदोलन असेल, हे सगळं फेल गेलं की काय काय म्हणावं नेमकं? सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांना काही पडला नाहीये? मी मगाशी जसा उल्लेख केला तशीच सिच्युएशन जवळपास आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकांचे आतापर्यंतचे जे परंपरागत सगळे मुद्दे असायचे त्या सगळ्या मुद्द्यांवर पाणी फिरलं जाईल अशा स्वरूपाचा प्रचार यावेळेस जे सत्तेत असलेले लोक आहेत त्या सत्तेतल्या लोकांनी केल्या. या ज्या पॉप्युलरिस्ट घोषणा आहेत, या पॉप्युलरिस्ट घोषणांमध्ये लोकांना अशा पद्धतीने भ्रमित करून गुंतवून टाकण्यात आलं की त्याच्या व्यतिरिक्तच्या विषयांकडे कोणीही लक्षच दिलं नाही. जरांगे पाटलांचा मुद्दा, जरांगे पाटलांना ज्या पद्धतीने माघार घ्यायला लागली, ज्या परिस्थितीत माघार घ्यायला लागली, त्यांनी माघार घेण्याच्या आधीची त्यांची भूमिका आणि माघार घेतल्यानंतर ते व्यक्त पण होईन असे झाले की त्यांना वाटलं पण नाही की पुढे येऊन आपण लोकांना नेमकेपणाने सांगावं की आपलं नेमकं काय ठरलंय. आता ते कुठल्या तरी छोट्या छोट्या क्लिप्स मधून आणि त्यांच्या छोट्या बैठकांमधून पाडून टाका वगैरे. मराठा समाज तो संभ्रमात होता असं वाटतं. निश्चितपणे मराठा समाज संभ्रमात होता, कारण की कोणीही या विषयातली नेमकेपणानं भूमिका मांडायला तयार नाही. मला वाटतं या बाबतीत राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत की ज्यांनी या विषयातली भूमिका मोकळेपणाने का होईना मांडली. या भूमिकेचं खापर आपल्या नावावर फुटू नये. प्रत्येकाला माहिती आहे मराठा आरक्षणाचं नेमकं काय होणार आहे. मराठा आरक्षणाला एकंदरीत संविधानिक त्या चौकटीत जर बसवायचं झालं तर त्याच्यासाठीच्या टेक्निकॅलिटीज काय आहेत, कोर्टात काय परिस्थिती आहे, हे सगळं माहीत असताना सुद्धा कोणीही त्याचं खापर स्वतःवर फोडून घ्यायला तयार नाहीत. आपल्याकडे राजकीय चाणक्य आपण ज्यांना म्हणतो, शरद पवारांसारखे नेते आहेत, ते सुद्धा ही गोष्ट खूप स्वतःहून अंगावर घ्यायला तयार नाहीत. बीजेपीची लोक बोलायला तयार नाहीत. शिंदे साहेबांनी खूप वेळा